मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो आत्ताच नुकतंच आपल्याकडं म्हणजे पुण्यामध्ये एक प्रकरण गाजतं आहे, ते म्हणजे जे प्रशांत वाघमारे साहेब आणि त्याच्यामागं किती अधिकारी वगैरे आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानिमित्तानंच आपण जे चुकीचे अधिकारी आहेत त्यातलं एक म्हणजे राकेश विटकर हे पुराव्यानिशी त्यांची एवढी पत्रं आपण देतो आहे, प्रशासनाकडे देत आहे. आम्ही फक्त वाट बघत होतो की थोरा साहेबांसारखे चांगले अधिकारी, सक्षम अधिकारी यावेत आणि ते आलेले आहेत. त्याच्यावर आता त्यांना पत्र दिले आहेत आणि सगळे पुरावे दिल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, त्या प्रकरणामध्ये काय होईल, कसं होईल आणि DPC जी झालेली आहे तिचा निकाल का लागत नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण त्यांच्याकडनं विचारणार आहोत. सर, तुमचं TV10मध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहीतच आहे की विटकर ह्या विषयाबद्दल खूप तक्रारी महानगरपालिकेकडं, मग ते आयुक्ताकडे असेल आणि सामान्य प्रशासनाकडे आलेत, त्या वेगवेगळ्या कारणासाठी आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सक्षम नसताना ते पात्र होऊन त्यांची DPC झाली. बरं, ती DPC झाल्यानंतर त्या DPCचा निकाल येत नाही, ह्याच्या मागं काय कारण असू शकतं? तर याच्यावर जरा प्रकाश टाका सर. लोकांमध्ये संभ्रम आहे. बोला सर. श्री विटकर आहे यांच्या बाबतीत काही तक्रारी अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव माननीय अतिरिक्त आयुक्त जनरल यांना पुटअप केलेला आहे. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये खाते वाटपामध्ये सदरील जनरल GAD विभाग आपला इस्टेटकडे गेल्यामुळे सदरील प्रकरण आता इस्टेटकडं वर्ग झालेलं आहे. त्या संबंधित अतिरिक्त आयुक्त नवीन असल्याने त्यांना काही दिवसातच आम्ही त्याबाबत ब्रीफिंग करू आणि आवश्यक तो निर्णय मान्य आयुक्त महोदय आणि अतिरिक्त आयुक्त महोदय घेतील. आम्ही त्यांना बाकीचे कागदपत्रांचे तक्रारी अर्ज त्या ठिकाणी फॉरवर्ड केलेला आहे. आणि दुसरा आपला जो प्रश्न होता की त्या सुरक्षा अधिकारी यांच्या DPC बाबतचा, त्याची DPC ही मागे झालेली आहे आणि DPCच्या अंतर्गत श्री विटकर यांच्या बाबतचा जो काही निर्णय आहे तो बंद लोखोट्यामध्ये संबंधित DPCने ठेवलेला आहे आणि त्यांच्यावर काही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्या कारणाने तो निर्णय बंद लोखोट्यात ठेवला आहे. न्यायालयाच्या पुढच्या आदेशानुसार किंवा पुढील प्रक्रियेनुसार त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सर, DPC बद्दल म्हणणं असंच आहे की नुसतं ते पाकिटामध्ये बंद ठेवून नाही तर तुम्ही प्रमोशनची प्रक्रिया थांबवायला नाही पाहिजे. तर दुसऱ्या नंबरवर कोण आहेत, जे आनंद केमसे आहेत, तर त्यांना तुम्ही प्रमोट का नाही केलं? कारण का आत्तासुद्धा विटकर हे ॲडहॉक पद्धतीनं म्हणजे परिस्थितीनुसार ते प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत. तर ह्या विषयावर म्हणजे DPC पहिल्यांदा की ते थांबली आहे का, पाकिट बंद केलं आहे पण प्रोसेस का थांबली आहे? एकाच्यामुळं तुम्ही ती प्रोसेस पुढे जायला पाहिजे आणि दुसऱ्या नंबरच्या माणसाला प्रमोशन मिळायला हवं होतं. त्याबाबत सुरक्षा अधिकारी यांची 2 पदे आपल्याकडे आहेत. तर त्या पदामध्ये एका पदाचा अहवाल आपण बंद लोखंडात ठेवला आहे न्यायालयीन प्रकरणामुळे श्री विटकर यांचा, आणि दुसऱ्या बाबत साधारण दुसरं जी केस आहे त्यामध्ये ते आपण जे काही नाव घेतलेलं आहे श्री केमसे म्हणून आहेत, आणि दुसरी एक केस आहे. तर त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुरक्षा विभागात प्राधान्याने काम करणाऱ्यांना त्यामध्ये हे करावं असं नमूद आहे. तर सुरक्षा विभागात काम करणारी व्यक्ती 6 नंबरला आहे आणि केमसे 2 नंबरला आहेत सिनियरिटी लिस्टमध्ये. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा यासाठी थोडी स्पष्टता येण्यासाठी आम्ही शासनाला त्याचा अभिप्राय मागितलेला आहे. शासनाचा अभिप्राय आल्यानंतर त्याबाबतचा उचित निर्णय आम्ही घेऊ. सर, आता शेवटचा प्रश्न विचारतो की जर तो माणूस काही कारणानं पात्र होत नाही म्हणून तुम्ही त्याचा लखोटा बंद करता, तर त्याला त्याच विभागाचं प्रभारी पद तरी कसं देता येतं, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासनावर शंका निर्माण होऊ शकते. जर तो माहिती आहे तुम्हाला की अपात्र होतोय, त्यामुळे त्याचं पाकिट उघडत नाही, जे तुम्हीच सांगताय DPCमध्ये पाकिट उघडलं नाही, तर त्याचं अगोदर दिलेलं प्रभारी पद का ठेवलं आहे, असा विषय आहे. प्रभारी पद त्याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव पुटअप केलेला आहे आणि त्या वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडलेली आहे. येस, ओके, थँक्यू. ओके सर. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.